रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंगसाठी. वाईड त्यानंतर बीमर याच्यासाठी असेल LBW आहे. आणि पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. हा स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी चेज हा अजून एक नियम आपण सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय दोन्ही संघांना. आईस क्लॉ वर्सेस मॅग्निट्यूड 4 ओव्हरचा हा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी जोडगोळी, अगदी 2 फेमस जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर श्रवण आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अंकित पहिला चेंडू घेऊन अगदी श्रवणसाठी. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या पहिल्याचा चेंडू अगदी अवांतर लेग साईडच्या दिशेने चेंडू गेला आणि दोन्ही हात समांतर केल्यानंतर पहिला चेंडू अगदी अतिरिक्त धावा देऊन गेलाय. धावांचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आईस क्लॉ हा संघ फलंदाजी करताना आणि 2 धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वारंवार 30 लाईन. त्यानंतर मात्र एका बाजूला सलमान खान, दुसऱ्या बाजूला शाहरुख खान आणि दोघांच्या मधून कैत्रीना कैफ अगदी विकी कौशलकडे जाते. त्याचप्रमाणे चेंडू गेलाय सीमा रेषे पार चौकार दिशे. थँक्यू. अंकित गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत पाहिलं तर अंकितने दोन्ही चेंडू पाहिले तर स्वैर मारा करताना पाहिलाय अंकितला. या पुढचा चेंडू अंकितचा कोहलीसाठी. ओ हो 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 व्हॉट अ बॉल. यावेळी मात्र दांडी 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 गुल चेंडू पॉवरफुल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कोहलीच्या जाण्याने मात्र योगेश दिसतोय. योगेश नरवडे स्ट्रायकिंग एंडला. अंकितने मात्र पाहिलं तर जबरदस्त कमबॅक करताना आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले 2 स्वैर मारा केल्यानंतर मात्र स्ट्राइक एंड चेंज केल्यानंतर गोलंदाजी एंड दुसऱ्या बाजूने केल्यानंतर मात्र पाहिलं तर अगदी विकेट जाताना गडी गारत होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता कोहलीचा. माघारी परतला कोहली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय आता योगेशला. आसमानी टोला. यावेळी मात्र चेंडू चालाय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार येतोय.
नंतर पाहिलं तर 10 धावा आपण स्कोर बोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यात अगदी खोदून काढला. यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे दैनाथ एक धाव तर घेण्यात आली आहे. एका धावेने मात्र आपण पाहिलं तर स्कोर बोर्ड मूव्ह होताना 11 या धाव संख्येवर अंकितची गोलंदाजी आतापर्यंत पाहिली 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करताना एक गडी गारद केलाय. एक मोठा विकेट प्राइज विकेट आपण पाहिली तर कोहलीची. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आता निखिल गिरकर स्ट्रायकिंग एंडला, योगेश नरवडे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय 2 चेंडू आणि 5 या धावावर खेळताना एका चौकाराच्या सानिध्याने आपण पाहिलं तर योगेशची खेळी. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय निखिल गिरकर स्ट्रायकिंग एंडला. लोअर फुलटॉस अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहिली. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करताना पाहिलं गोलंदाजाला. नाईस पीस ऑफ बॉलिंग. अजून एक निर्धाव चेंडू पाहिला अंकित कडनं. पुन्हा अगदी ऍक्शन रिप्ले अगदी टॉप टॉप यावेळी मात्र गोलंदाजी चालली आहे. जबरदस्त गोलंदाजी सबमरीन डिलिव्हरी होती. 5 चेंडूच्या सांगतेनंतर मात्र पाहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं हातात अंकितला. अप्रतिम गोलंदाजी अंकित कडनं पाहिली आपण. अंतिम चेंडू शेवटचा चेंडू असेल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा. पुन्हा तोचा एरिया परंतु यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा अप्रतिम संपर्क. चेंडू झालाय सीमारेषेपार चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं निखिल गिरकर आणि योगेश नरवडे ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा लगवल्या आहेत 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय रजाक शेख यांचंही आमच्या द्वारकामाई चषक या व्यासपीठावर आगमन झाले. कॉस्मिक डेव्हलपर्स माननीय रजाक शेख यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. द्वारकामाई चषक 2026 आपण पाहतोय क्रिकेटचा हातारा द्वारकामाई चषक 2026 आणि यासाठी मान्यवरांच्या अगदी जो उपस्थिती लागली आहे यामध्ये आदरणीय रजाक शेख कॉस्मिक डेव्हलपर्स यांचंही इथे उपस्थिती आहे. नक्कीच आपणही सर या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर ऑगस्टिन आपण पाहतोय. मारा करेल योगेश नरवडेला. मला लेजंड क्रिकेटर अनिलजी राणे सर यांचं स्वागत अगदी अनिल सरांच्या हस्ते आपण पाहणार आहोत. आणखी एक लेजंड प्लेयर आज पाहिलं तर राणे साहेबांचा इथे उपस्थिती आपण पाहिली. ऑगस्टिन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. हलटी फलटी यावेळी मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येताना आपण पाहिला. अगदी मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं तर हाराकिरी करताना पाहिली फलंदाज योगेश कडनं. अप्रतिम गोलंदाजी ऑगस्टिन कडनं पाहिली. पहिला चेंडू अगदी मोक्याच्या ठिकाणी हेरलं होतं. अल्टी पलटीचा शॉट खेळताना
आदरणीय राणे सर लेजंड क्रिकेटर यांचा सन्मान करताना आपण पाहतोय अनिलजी राजपूत यांच्या हस्ते. चेंडू फरार होतोय सीमारेषे पार. आणखी एक लेजंड क्रिकेटर महाराजचे, अगदी ज्याने महाराजच्या क्रिकेटला अगदी तेजोमय केले असे आमचे राणे सर यांचा इथे व्यासपीठावर सन्मान होताना आपण पाहतोय. फटका सजवलाय योगेशने. 4 चेंडू आणि 9 धावांवर खेळताना आपण पाहतो योगेशला 2 चौकारांच्या सानिध्याने या पुढचा चेंडू ऑगस्टिनचा योगेशसाठी असणार आहे. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, पदलालित्य करण्याचा प्रयत्न, त्यामुळे मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव, अवांतरच्या स्वरूपात भेटलेली एक धाव. या धावेने पाहिले तर धावा झाल्यात आतापर्यंत 20. कॅच खाली मात्र रोहित येतोय आणि यावेळी मात्र झेलचीच्या स्वरूपात मात्र माघारी परतताना आपण पाहतोय गडी गारद होताना. लेफ्ट हँडेड निखिल गिरकर माघारी. डीजे दुसऱ्या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळी मात्र गडी गारद होतोय, माघारी परतावं लागेल. कॅच आउटच्या स्वरूपात लेफ्ट हँडेड फलंदाजाला पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय आपण. आदरणीय श्री रजाकजी शेख कॉस्मिक डेव्हलपर्स यांचं स्वागत आमचे लाडके अनिलजी राजपूत यांच्या हस्ते आपण करणार आहोत. आदरणीय श्री रजाक शेख कॉस्मिक डेव्हलपर्स यांचं इथे स्वागत करतोय. सन्मान होताना आपण पाहतोय आदरणीय अनिलजी राजपूत यांच्या हस्ते. द्वारकामाई चषक मध्ये सहर्ष स्वागत सर आपलं. आपण अनुभवताय हा क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटचा हा खेळ आपण आजमावताय, अनुभवताना पाहतोय आपण या मैदानामध्ये. पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. ऑगस्टिन गोलंदाजी ट्रॅकवर.
उडालेला कारंजा, त्याखाली जॉन्टी येतोय. उज्ज्वल त्यानंतर पाहिलं तर एकच धाव. या एका धावेने धावफलक वधारता झाला 21. अंतिम चेंडू असेल ऑगस्टिनच्या या षटकामध्ये. आपण पाहिलं तर योगेश नरवडे स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस, फुल टोल वसूल, पैसा वसूल शॉट खेळताना पाहतोय. येतोय लांब लचक सिक्सर. अजय दिसतोय. रोहनचा चेंडू अजयसाठी. यावेळी मात्र पाहिलं तर अजयच्या बॅटमधनं अजून एक सिंगल. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चालला होता, क्षेत्ररक्षक आला आणि एकच धाव घेतली गेली. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च एकदा आपण पाहिलं तर रोहन दिसतोय. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 28. 2 गडी गारद झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नंबर 15 रोहन. आता स्ट्रायकिंग एंडला योगेश आहे. 6 चेंडू 15 धावांवर खेळणारा हा योगेश. पाहूया या चेंडूवर काय करामत करतोय. हलटीपलटीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न योगेशचा. वारंवार आज रिव्हर्स स्वीपचा फटका लागताना दिसत नाहीये. अगदी सरळ बॅटने धावा येत असताना मात्र आपण पाहिलं तर अल्टीपल्टीचा शॉट खेळणं कितपत योग्य याचा विचार करावा लागेल फलंदाजाला. नक्कीच अशा प्रकारचा फटका सजवण्यासाठी तेवढं बॉलवर चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी मात्र आपण पाहिलं तर वारंवार योगेशकडनं हा प्रयत्न होताना आपण पाहिला, परंतु अगदी सपशेल फेल ठरतो इथे फलंदाज. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू पाहिला तर निर्धाव 28 धावा झाल्या धावफलकावर आणि 2 गडी गारद. फुल टॉस, फुल टोल वसूल
धावा जमवल्यात अगदी अर्धा डझन. चेंडू पाठवले ढगात आणि पुन्हा एकदा चेक होईल 6 धावांसाठी. थोड्याच वेळात आपल्याला कळेल निर्णय काय येतोय, परंतु काय खराब गोलंदाजी रोहनकडनं पाहिली आणि अगदी लूज चेंडूवर मात्र सबसेल अर्धा डझन धावा आपण बनवताना पाहिल्या आहेत. नंबर 24 जर्सी योगेश नरावडे याला. हिट्स अनु फ्री हिटची संधी असणार आहे आपल्याला. नो चेंडू अगदी स्क्वेअर फेकलाय. रोहन पाहिलं 2-3 वेळा गोलंदाजी मार्कवर थोडीशी अडचण निर्माण झाली, त्यानंतर मात्र ऍडजस्टमेंट करता करता चेंडू अगदी बीमर फेकला गेला. पहिला बीमर आला या ओव्हरमध्ये रोहनकडनं. त्यानंतर मात्र धावांची उसळी आतापर्यंत पाहिलं तर 35 धावा झाल्या. 2 गडी गारद झालेत. 2 चेंडू फेकून झालेत या षटकामधील. चला लवकर करा. पुन्हा एकदा आसमानी ठोला लगावण्याचा प्रयत्न, परंतु बीमरचा अजून एक प्रयत्न होतोय का. डेड बॉल होतोय. आज वाऱ्याचा वेग अगदी जास्त आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रोहनला. या पुढचा चेंडू आता लाईन आली आहे सरळ. यावेळी मात्र सुधारणा केली आपल्या गोलंदाजीमध्ये रोहनने. लेग बाईच्या स्वरूपात पाहिलं तर 1 धाव आणि त्यानंतर धावा झाल्यात आतापर्यंत 36. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अजय होता बॅटर. त्यानंतर मात्र 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय योगेश नरवडेला. आतापर्यंत 9 चेंडू आणि 21 धावांवर योगेश खेळतोय. 4 चेंडू झाले रोहनच्या या षटकामध्ये. अगदीच मॅरेथॉन षटक आपण पाहतोय. बराच वेळ झाला ह्या षटकाची सांगता होण्याची वाट पाहतोय आपण, परंतु आतापर्यंत गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर रोहन आपण पाहतोय. या पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल या षटकातील. अगदी खोलात खोदून काढलाय. देवालाही सापडला नाहीये हा चेंडू. यष्टी रक्षक देवा आपण पाहतोय. यानंतर मात्र पुन्हा एकदा अजून 1 धाव. या एका धावेने पाहिलं तर अगदी धावा झाल्या 38 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडू असेल या षटकातील.
अगदी पुन्हा एकदा खोलगट पद्धतीचा चेंडू खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षक येतोय, शॉट फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर बघितलं तर एकच धाव. या एका धावेने तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि 39 धावा झाल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतो या अप्रतिम साऊंड सिस्टीम. आपण ऐकतो या इंडियन रेडिओ साऊंड सिस्टम बाबू भाई यांची ही साऊंड सिस्टम या द्वारकामाई चषक मध्ये. आणि ऑपरेटर डीजे ऑपरेटर मिस्टर अर्जुन आपल्या समवेत आहेत. चौथं षटक घेऊन अंतिम षटक असेल मोक्याचं. आणि आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी ट्रॅकवर अनुप पाहतोय. अगदी फेमस गोलंदाज. आवाज आला येस. यावेळी मात्र पहिला चेंडू फेकलाय अगदी अप टू द मार्क. या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आहे. मगाशीच मिथिलेशने उल्लेख केला होता अनुपचा आणि तोच मात्र अनुप आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू. यानंतर मात्र आपण पाहतोय अनुप सिंगला गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र अनुप वर्सेस योगेश हे बॅटल पाहावं लागेल. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम कडक. अनुपकडनं पाहतोय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण. आतापर्यंत धावा थांबवल्या आहेत 40 वर. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या इनिंगची सांगता करणारे. चौथा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा यावेळी मात्र बदल आलित्य. डान्सिंग करत अगदी चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय सिक्सर. मात्र नैनोने नाही तर बॅटने बाण उडवताना आपण पाहतोय योगेशला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी वन्स अगेन 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 चेंडू चालला. बनली होती तेच दर्रार गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर अनुप सिंगला आपण पाहतोय. मलाडचा एक अजून रत्न की विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मिहिर. क्लोज कीपिंग करणं हे वैशिष्ट्य या कीपरचं. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा एकच धाव येते. या एका धावेने चौथं षटक समाप्त झालं. पहिल्या इनिंगची सांगता झाली आहे. धावसंख्या झाल्या आहेत 53. बनवायच्या आहेत 54 धावा. 53 लॉस ऑफ 2 विकेट्स 4 ओव्हर्स कम्प्लिटेड. त्यानंतर मात्र आपण पाहतोय 54 धावा बनवाव्या लागतील मॅग्नेट्यूड या संघाला.
मात्र संतोषला हा चेंडू शॉर्ट कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पाहिलं तर चेंडू गॅदर केलाय, परत फेकी करेपर्यंत एकच धाव. आपण पाहतोय 23 चेंडू आणि 53 धावांचा अजून पाठलाग करायचा बाकी आहे. 4 षटकांच्या मर्यादेचा या सामन्यामध्ये आपण पाहतोय. मॅग्निट्यूड हा संघ मात्र पाठलाग करताना पाहतोय. रोहित सावंत आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर फलंदाजी करताना अगदी वाईड ऑफ द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी सुमित कडनं पाहायला भेटली. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर आपण रोहित सावंत, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष पाहतोय. आणि सुमित पांडेची गोलंदाजी आपण पाहिली तर अगदीच अप्रतिम, अप टू द मार्क. धावांचं इक्वेशन पाहिलं तर आता 22 चेंडू आणि 53 धावा बनवायचे आहेत. रोहित सावंत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अगदी वाईड ऑफ द ऑफ स्टंप पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईन जबरदस्त आहे सुमित पांडेची. जबरदस्त गोलंदाजी सुमित कडनं पाहिली. समोर मोठा फलंदाज रोहित सावंतलाही आपण पाहतोय. KPL गाजवली होती, त्यानंतर मात्र आता द्वारकामाई चषक मध्ये वर्णी लागते या फलंदाजाची. पाहूया या पुढचा चेंडू सुमितचा. वाईड ऑफ द ऑप्शन पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, वारंवार रिव्ह्यू आहे. येस, रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटर टीमने घेतलाय रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी पाहिली तर सुमित पांडेकडनं आपण पाहिली. वाईड ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा वारंवार प्रयत्न आणि त्याच वेळी मात्र हा गोलंदाज यशस्वी होताना पाहतोय. आणि रिव्ह्यू लॉस्ट होतोय बॅटिंग टीमचा. यावेळी मात्र अगदी स्ट्रेट ड्राय खेळताना लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फरार येतोय. चेंडू जातोय सीमा रेषेपार चौकार. आणखी एक डॉट. त्यानंतर पाहिलं तर आपण एक ओव्हर समाप्त झाली. 5 धावा झाल्यात. अजूनही धावांचं इक्वेशन पाहिलं विनिंगसाठी 18 चेंडू आणि 49 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 49 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅग्निट्यूड 11 हा संघ अगदी पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5च धाव आपण पाहिले आहेत. म्हणजे यापुढच्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी हाणामारी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहिलं तर रोहित आणि संतोषला. यानंतर आपण पाहिलं तर न्यू गोलंदाज, न्यू बॉलर विकास दिसतोय गोलंदाजी ट्रॅक. गोलंदाजी ट्रॅकवर विकास सामना करेल, मारा करेल संतोषसाठी. आपण पाहतोय संतोष उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण रोहित सावंतला पाहतोय. संतोषच्या बॅटमधनं अगदी सगळ्यांना संतुष्ट करणारा येतोय चेंडू सीमा रेषेपार चौकार.
तर कमबॅक करताना गोलंदाज पाहतोय विकास. यावेळी अजून एक मोठा फटका येईल का संतोषच्या बॅटमधनं. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 9. अजूनही पाहिलं तर 16 चेंडू 45 धावांची गरज असेल. लोअर फुलटॉस असेल का. फेअर डिलिव्हरी होती. त्यानंतर मात्र पाहिलं तर पुढचा चेंडू अगदी पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातातून निसटताना चेंडू पुन्हा एकदा एक अवांतरची धाव देऊन गेला बाईकच्या स्वरूपात. पाहिले तर अजून एक धाव संख्येमध्ये ऍड होते. धावा झाल्या 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहिलं तर फक्त 10 धावा झाल्या आहेत. 14 चेंडू आणि 44 धावा बनवणं अगदी नितांत गरजेचं असेल. यासाठी रोहित सावंत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अगदीच रोहितला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. डगआउटच्या दिशेने रोहित अगदी आज हताश निराश होताना जाईल. कारण अगदी फक्त 4 धावा बनवल्या आहेत रोहितने. अगदी साजेसा खेळ रोहितकडनं झालेला दिसत नाहीये. बॅटर नेम कळू दे. न्यू बॅटर जो आतमध्ये आलाय त्याचा. बॅटर नेम बॅटर. सुरेश आणि अनुप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यावेळी मात्र अप्रतिम शॉट आपण पाहतोय. क्रॅकिंग सिक्सर. आणि विकेट होतोय गारत. संतोषचा सुरेशचा माघारी परतावं लागेल.
अप्रतिम फलंदाज वाईच्या स्वरूपात अजून एक धाव. यावेळी मात्र धाव ऍड ऑन होते संघाच्या खात्यामध्ये. धावा झाल्या त्या आता 17. अजूनही 9 चेंडू आणि 37 धावांचे इक्वेशन. अनुप सिंगला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 6 षटकार येणं गरजेचं या 9 चेंडूमध्ये. त्यासाठी मात्र श्रवण कोहली आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. या पुढचा चेंडू खोदून काढलाय, शोधून काढलाय का नाही. सुमित पांडे रॉकिंग क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. पुन्हा एकदा गडी गारद होतोय. अनुप सिंगला माघारी जावं लागेल कॅच आउटच्या स्वरूपात. गडी गारद. अंकितला यावेळी मात्र फसवले. अगदी गती कमी करून घेतली होती. अजून एक निर्धाव चेंडू. 7 चेंडू मध्ये अजूनही 37 धाव पाहिजेत. म्हणजे या 7 चेंडूवर साथीच्या साथी मोठे फटके येणं नितांत गरजेचं. अंकित दिसते बॅटर स्ट्रायकिंग एंडला. अगदी आता मात्र थोडंसं भरकटतो या कोहली. वाईटच्या स्वरूपात एक धाव. यावेळी मात्र एका धावेने थोडीशी धाव पुढे सरकताना 18 धावा झाल्या आहेत. आता 7 चेंडू आणि 36 धावा, 6 मोठे फटके. अंकितच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर फक्त एकच धाव घेताना. अंतिम चेंडू होता. 2 धावा घेतल्या असते तर नक्कीच देवा स्ट्राईकला आला असता. परंतु यामध्ये पुन्हा एकदा अंकितला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 35 धावांचं इक्वेशन असणार. म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार येणं गरजेचं. सिकंदर गोलंदाजी ट्रॅकवर. वाईड ऑफ द ऑफ स्टंप. भरकटलेला चेंडू, भरसटलेला चेंडू. 4 नंबरची गाडी 8 नंबरला आपण पाहतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव. आता मात्र धाव बनवायची आहेत 34 धावा. 6 चेंडू आणि 34 धावांचं इक्वेशन. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अंकितला. पुन्हा एकदा सेम प्रचिती. वाईडच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव पाहिली तर आता थोडंसं इक्वेशन चेंज होताना. 6 चेंडू आणि 33 धावा. 6 चेंडू 33 धावा. विजयाचं समीकरण गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सिकंदर. अंकित दिसतोय. यावेळी मात्र थोडासा का होईना लाईन अगदी सुरळीत करताना पाहतोय सिकंदरला. मिस्टर सिक्कू पेटनेम. गोलंदाजी ट्रॅकवर मारा करेल अंकित साठी. नेक्स्ट बॉल. अगदी रोलिंग फिंगर्स केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र मिस्टर आशिष दिसतोय. एक धाव. या एका धावेने स्ट्राइक रोटेड. आता मात्र देवा दिसतोय. देव स्ट्रायकिंग एंडला. त्यानंतर मात्र गोलंदाज सिकंदर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. अजून एक निर्धाव चेंडू पाहिला तर औपचारिकता बाकी आहे.
चौकार येतोय. आदरणीय पप्पू यादवजी आपण स्टेजवर यायचंय. आदरणीय पप्पू यादवजी आपण स्टेजवर या. यानंतर आपण व्यासपीठावर वळूयात. आदरणीय अमित पालजी ओनर मेट टेस्ट लॅब यांचं स्वागत करतील आमचे लाडके ऑर्गनायझर अनिलजी राजपूत सर. यांच्या हस्ते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण व्यासपीठावर त्यांचं स्वागत करणार आहोत. अमितजी पाल ओनर ऑफ मेट टेस्ट लॅब. आदरणीय अमित पालजी यांचं नक्कीच आपण पाहतोय. त्यानंतर आदरणीय लालचंदी पाल यांचं चंद्र क्लासेस यांचं इथे आपण स्वागत करताना पाहतोय. आदरणीय अनिलजी राजपूत यांच्या हस्ते चंद्र क्लासेसचे लालचंदी पाल यांचं इथे स्वागत